राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठे संकेत दिले असून येत्या 30 जून पूर्वी या संदर्भातील निर्णय जाहीर केला जाईल असे स्पष्ट केले आहे। पुण्यात आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली। यासोबतच मराठा समाजाच्या विविध मागण्यांवरही सरकार संवेदनशीलपणे काम करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे। पाहूया या संदर्भातील हा सविस्तर रिपोर्ट। गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील शेतकरी वाढत्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत। शेती उत्पादन खर्चात सातत्याने वाढ, नैसर्गिक आपत्तींचा फटका आणि बाजारातील अस्थिरता यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत। त्यातच शेती मालाला अपेक्षित हमीभाव मिळत नसल्याने कर्जाचा बोजा अधिक वाढला आहे। या पार्श्वभूमीवर राज्यभरातून कर्जमाफीची मागणी जोर धरत होती। याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे संकेत दिले आहेत। राज्य सरकारची कर्जमाफी योजना अंतिम टप्प्यात असून पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा यासाठी प्रशासनिक प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष आता 30 जून कडे लागले आहेत। त्याच वेळी मराठा समाजाच्या प्रश्नांवरही सरकार संवेदनशीलपणे काम करत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। 30 जून पूर्वी याबाबत निर्णय जाहीर केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली। मराठा समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो तरुणांना उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच कोणतीही योजना बंद करण्यात आलेली नसून जात वैध प्रमाणपत्र प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारकडून लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे।